सायली पानसे. अनटोल्ड स्टोरीच्या या भागात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपल्याकडे जो कलाकार आलेला आहे त्याची कशी ओळख करून द्यावी या संभ्रमात मी आहे. तो एक अत्यंत सक्षम डेंटिस्ट आहे, उत्कृष्ट लेखक, त्याची अनेक पुस्तकं बाजारात उपलब्ध आहेत, एक उत्तम संगीतकार आणि त्याचबरोबर एक अत्यंत उत्कृष्ट गायक. स्वागत करूयात आपल्या आजच्या मल्टी टॅलेंटेड आर्टिस्टचं, डॉक्टर आशुतोष जावडेकर. आशुतोष, अनटोल्ड स्टोरीमध्ये तुझं खूप खूप स्वागत. आणि त्यानिमित्ताने तुझ्याशी छान गप्पा मारायच्या आहेत आणि तुझी सगळी अननोन बाजू, अनेक गोष्टी ज्या आम्हाला इंटरनेटवर नाही मिळणार आणि ज्या तुझ्याबद्दल माहिती नाही त्या जाणून घ्यायच्या आहेत. माझे खूप मित्र आणि फॅन मला सांगतात की तू खूप जास्त शेअर करतोस, त्याच्यामुळे आता अननोन आणि अनटोल्ड किती येते पण बघूया. तरी पण मी बरोबर काढून घेईन. सायली ही खूप चांगली संगीताची अभ्यासक जशी आहे तशी माझी जुनी मैत्रिणी आहे, त्यामुळे ती काढून घेऊ शकणार आहे मला माहिती. आशुतोष, नुकतंच तुझं गाणं आलंय हिम्मत रख. येस, खूप मस्त झालंय. मी ते बघितलं, मुलींना दाखवलं. थँक्यू. आणि आज नुकतेच त्याचे काहीतरी 50-60 हजार व्ह्यूज झालेत. तर खूप चांगलं तुझं सगळीकडे चाललंय. तर सोशल मीडियाचं स्थान तू एक आर्टिस्ट म्हणून काय त्याला किती महत्त्व देशील? खूप महत्वाचं आहे. अनेकदा मला असं वाटतं, लोक असं म्हणतात ना की सोशल मीडिया ही किती उथळ आहे, आणि असतेही ती कधी कधी, पण मला तर वाटतं की संगीत की काय किंवा खरं साहित्य काय, दोन्हीमध्ये सोशल मीडियाने लोकशाहीकरण केलं. म्हणजे मला तुमच्यापैकी अनेकांना आवर्जून तुम्ही स्वतःला विचारा की पूर्वी जर तुम्ही एखादं छान गाणं गायलं तर ते घरी तुमच्यापुरतं तुम्ही गुणगुणत होतात, आणि आता लोक सायली पटकन सेल्फी कॅमेरा घेतात, टाकतात आणि छान असेल तर व्हायरल होतं इन्स्टावरती किंवा फेसबुकवर. तर पूर्वी एक ऑर्गनायझर असायचा, त्याच्या थ्रू तुम्हाला स्टेजवर जायची संधी मिळायची. तर आता मला वाटतं ही म्हणजे ते संपलंय असं नाही, पण कमी झाली ती डिपेंडन्सी. साहित्यातही हेच आहे. एकूणच सगळ्या कलाकारांना, चित्रकलेत सगळ्यांना, कलाकाराला अभिव्यक्तीची संधी सोशल मीडियाने खूप जास्त दिली आहे. सो आपण खरं थँक्यू म्हणायला पाहिजे त्याचं. फक्त एक सांगतो, मी अनेक आर्टिस्ट त्याला तिथे मिळणाऱ्या कॉमेंट्सना किंवा लाईक्सना किंवा याला एकदम काय म्हणतात, म्हणजे त्याच्या आहारी गेल्यासारखे कधी कधी जातात. तर मला वाटतं ते थोडं तारतम्याने गेलं पाहिजे. त्यामुळे आपण एक्सप्रेशन म्हणून ते द्यावं, पण तिथे मिळणाऱ्या कॉमेंट्सने हुरळून नक्की जाऊ नये. त्या अनेक कारणांनी असतात. एखाद्या मुलीला तुम्ही आवडत असाल म्हणून ती तुमच्या कवितेला चांगलं म्हणते ना की तुमची कविता चांगली आहे इट सेल्फ म्हणून. नाही, पण मुलींना पण तू आवडतोस आणि तुझ्या कविता पण आवडतात. थँक्यू. ज्या कोणी ते आहेत मुली ज्यांना मी आवडतो त्यांना थँक्यू म्हणतो. बर, एक कलाकार म्हणून तू वेगवेगळ्या गोष्टी करतोस. तू लिहितोस, तू गातोस, तू कंपोज करतोस. तर तुझ्यात नक्कीच काहीतरी वेगळं स्किल असणार आहे की सगळं तू उत्तमरित्या करू शकतोस. तर तुझ्यातले चांगले आणि वाईट गुण काय आहेत असं तुला वाटतं? पहिले वाईटच सांगूया, म्हणजे चांगलं आणि अनटोल्ड वाईट सांगायचं. जे उघड वाईट आहे ते तुम्हालाही माहिती आहे. पण एक वाईट असं अगदी म्हणणार नाही, पण मला असं वाटतं की ती मर्यादा आहे. आणि एक प्रत्येक कलाकाराला ना आपली एक मर्यादा माहिती असायला पाहिजे की तुम्ही मेहनत कराल, काहीतरी कराल. तर तसं मला हे नक्की माहिती आहे की मी ज्या अर्थाने गायक असतो, ज्या अर्थाने संगीतकार अख्खा असतो, असा मी आहे असं मला नाही वाटत. हा लेखक मी अख्खा आहे, हाडाच आहे. पण गाण्यातला आणि संगीतातला मी लोभी माणूस आहे, आणि मला एक माझं एक्सप्रेशन देता येतं, कारण शब्दही अनेकदा माझे असतात. त्यामुळे ते एक्सप्रेशन ऑथेंटिक असतं, ते तुम्हाला आवडतं. पण मला ती माझी मर्यादा माहिती आहे. मी अनेकदा प्रयत्न करतो. आणि दुर्दैवाने सायली, तू गायलीस माझ्याबरोबर, माझं ना कधी फॉर्मल नीट रितसर शिक्षण झालं नाही. दुर्दैवाने नाही, सॉरी, मी वाक्य माझं चुकलं. दुर्दैवाने माझं फॉर्मल शिक्षण कधी झालं नाही, आणि सायली सुदैवाने माझ्यावर पूर्वी गायल्यामुळे तिला हे माहिती आहे स्टेजवर बसून गायला मी, की ते संगीत शिक्षण झाल्याचे जे फायदे असतात ते नाही मला मिळालेले. सो तरी मी खूप केलंय, त्याच्यावर वर्क केलंय अनेक सोर्सेस मधून. पण मला असं सारखं वाटतं की वाईट म्हणण्यापेक्षा ती एक छोटी मर्यादा कदाचित असू शकेल. आय ट्राय टू ओव्हरकम इट. पण मला माहिती आहे की एखादा शास्त्रीय संगीतातला माणूस जसा षड्ज ज्या अख्ख्या फ्रिक्वेन्सीला समजायला हवेल तसं कदाचित नाही मला लावता येणार. म्हणजे आता या जन्मात तरी मला वाटत नाही, बघू पुढच्या जन्मी काही असेल तर. आणि अजून एक वाईट गुण मला, तो वाईटच आहे की मी कधी कधी आळशी नाहीये, पण मी ना जास्तच कूल राहतो.
म्हणजे आता माझी इंग्रजी कादंबरी झाली आहे तर खूप लोक आता वाट बघतायत, पण मी असं अरे आता हिंदी गाणं येत आहे, ठीक आहे आता इंग्रजीत करू, आता प्रकाशक मिळेल मग हे करू. तर थोडं कधी कधी लेडबॅक काम होतं. त्याच्यात लेडबॅक म्हणजे मी घरी आळशीसारखं बसतोय असं नसतं. मी दंतवैद्य हे सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे माझं दिवसभर त्यात व्यग्रता असते आणि मग उरलेल्या वेळात प्रत्येक वेळी सतत काम करायचं कंटाळा येतो. तर ती एक मर्यादा आणि वाईट गुण दोन्ही पुन्हा. चांगलं म्हणशील तर मी जे करतो ते मला वाटतं मी ऑथेंटिक एक्सप्रेशन देतो. म्हणजे माझे दावे नसतात कुठले की मी काहीतरी असा सूर घेतलाय बरं का कंपोजिशन. मला असं वाटतं की मला जो भाव माझ्या मनात असतो तो मला एक्सप्रेस करण्यासाठी जी सच्चाई लागते ती माझ्यात आहे. त्यामुळे मग ते एक्सप्रेशन कधी शब्दात नाही, कधी चाल देऊन एखाद्या दुसऱ्याच्या कवितेला, आता जसं मी कुसुमाग्रजांवर मध्ये केलेलं तसं येईल, आणि कधी माझं एक सगळंच एकवटत हिम्मत रग जसं आलं तसं येईल. मग ती भाषाही कधी मराठी असेल, लय पश्चिमा लिहिताना अनेकदा मी कार्यक्रम करताना इंग्लिशमध्ये गाणी गायलो, इंग्लिश असेल किंवा आपली माय मराठी असेल. तर तो चांगला भाग आहे आणि शिस्त आहे, डिसिप्लिन एक लागते मला वाटतं या सगळं करायला. कारण 10 व्याप करताना तुम्हाला एक डिसिप्लिनच लागते ऍट द एंड ऑफ द सोसायटी. तुझं फॅमिली बॅकग्राऊंड खूप भक्कम आहे. म्हणजे तुझी आई एक अत्यंत कर्तबगार कर्तृत्ववान स्त्री आहे. नक्कीच. नंतर तुझे बाबा राजकारणातले एक मोठं नाव आहे प्रकाश जावडेकर. तर त्यांचं काय म्हणतात ग्लॅमर, त्यांच्या ओळखी, त्यांचं पोझिशन, या सगळ्याचा तुला कितपत फायदा तोटे काय त्याचे झाले? हा खूप चांगला प्रश्न आहे आणि हा सायलीने विचारलं हे मला खूप महत्त्वाचं वाटतं. कारण सायली मला 20 वर्ष गेले ओळखते, त्यामुळे तो प्रवास तिने अनेकदा पाहिला आहे. तर लोकांना जसं ते अगदी वाटतं की हां एखादा फोन साहेबांच्या ऑफिसमधून फिरत असेल आणि येत असेल, तर मला असं वाटतं अनेक साहेब देशात आहेत आणि त्यांची अनेकांची मुलं आहेत, पण त्यांची नावं तुम्हाला माहीत नाही आहे. त्यामुळे पहिली गोष्ट आधी ती आहे. पण मुद्दा असा की मग काय फायदा काय, तर मला वाटतं पालक एकूणही काय देऊ शकतात मुलांना, तर संस्कार देतात आणि आशीर्वाद देतात, आणि ते दोन्ही आहेत माझ्याकडे आणि खूप भक्कम आहेत. आणि आईचं देखील आत्ताही तिचे जे शोधनिबंध असतात ते हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये मागच्या वर्षी प्रकाशित झाले, ती कार्यरत आहे. वडील तर राष्ट्रीय राजकारणात फार मोठ्या स्तरावर काम करतायत आत्ताही. तर मला असं वाटतं की त्यामुळे एक प्रेरणा मिळत राहते की तुम्हाला म्हणजे मला माहीत नाही, पण मी जर माझं असं जर पालकांचं नसतं स्थान, तर मला कदाचित जे काय मी अचीव्ह केलं त्याच्यावर मी खुश राहिलो असतो किंवा मी हवेतही कदाचित गेलो असतो. तर मला असं सारखं वाटतं की अरे काहीच नाही आपण केलेलं अजून. कारण आय नो की अजून कुठे कदाचित जाता येईल. हा एक भाग असतो, पालकांमुळे प्रेरणा ती मिळते. दुसरं मी म्हटलं तसं संस्कार असतात, ते सगळेच पालक अतिशय चांगल्या प्रेरणेने आपल्या मुलांना देतात. काही कळत होतात, काही नकळत होतात. तर नकळत मला असं चांगलं वाटतं की म्हणजे मला राजकारण एक तर समजतं, जरी राजकारणात माझी जायची कधी इच्छा नसली तरी. कारण शेवटी तुम्ही राजकीय घरात वाढलात की 50 माणसं रोज तुम्हाला नवी लहानपणापासून भेटलेली असतात, दिसत असतात. त्यांनी ना सायली एक जाण येते माणसांची. प्लस मी डॉक्टर म्हणूनही काम केल्यामुळे असेल, ती मला कला क्षेत्रात खूप आत्ता उपयोगी पडते. म्हणजे कलेच्या याच्यात नाही, कला व्यवहार नावाची गोष्ट आहे. म्हणजे पुस्तक असेल तर प्रकाशक असेल, म्युझिक कंपनी असेल, गाणं असेल, तर तिथल्या माणसांना तुम्ही थोडंसं ओळखणं, त्यांच्या पद्धतीने काम तुमचं करून घेणं, याला एक जे स्किल सेट लागतात ती नकळत आली असावीत. हे फायदे. तोटा मी सगळ्यात आधी म्हणेन की माझ्याबाबत झाला असं नाही, पण जेव्हा ज्यांचे पालक कर्तृत्ववान खूप असतात त्या मुलांना खूप दडपण येत असेल सुरुवातीला. आणि अगदी मी ते स्वानुभवाने सांगू शकतो की स्वतःची आयडेंटिटी तयार करणं हे अजिबात सोपं नाही. त्यामुळे तो प्रवास अवघड होता का, तो होता. त्यात अनेक वर्ष गेली आणि ती मी जाऊ दिली आणि ती मी निष्ठेने घालवली. आणि तो एकट्याचा शेवटी प्रवास असतो. हे बघ, एक कसं आहे ना की म्हणजे तुम्ही कबड्डी समजा तुमचा मित्र खेळत असेल, खूप जीवलग यार आहे तुमचा, पण तो एकदा मैदानात गेला की तुम्ही चिअरच करू शकता. त्यामुळे पालकही एक तुम्ही रेकॉर्डिंग स्टुडिओ, तुम्ही त्या माईक समोर उभं राहिलात की तुम्हीच असता. देयर इज नो वन एल्स. सो मला वाटतं खूप नशीबवान आहे मी की संस्कार आणि आशीर्वाद दोन्ही खूप चांगल्या पद्धतीचे मिळाले. आणि त्याचवेळी मी स्वतंत्र बाळण्याचा मुलगा आहे, तुला अगदी नीट माहिती आहे. त्यामुळे मी 26व्या वर्षापासून स्वतंत्र माझ्या छोट्या घरात आधी राहायला गेलो. ती मला खूप चांगली आणि अभिमानाचीच गोष्ट वाटते आयुष्यभर. म्हणजे रादर मी तिथे शिफ्ट झाल्या दुसऱ्या दिवशी माझी कादंबरीचं पहिलं पान लिहून झालं. कारण मला ती स्पेस जी हवी होती ती नसती मिळाली. म्हणजे वाद किंवा भांडणं असं नव्हतं ते, मला ती स्पेस खरंच नसती मिळाली. कारण मी म्हटलं तसं मोठ्या वडाच्या झाडाखाली तुम्हाला मोठं नाही, तुम्हाला एक वेगळीकडे जायला लागतं, तसंही मी गेलोय. सो खूप चांगलं. मी हे कधी उत्तर हे खरं अनटोल्ड आहे. म्हणजे हा प्रश्नही सायलीने विचारला म्हणून आणि मी दिला येतो व्यवस्थित.
वेगवेगळ्या गोष्टी तू करतोस, तर या प्रवासात कधी चढ असतात, कधी उतार असतात, अप्स अँड डाऊन्स असतात, कधी चांगलं होतं, कधी तर असा कुठला सेटबॅक तुला कधी बसला का? अप्स अँड डाऊन्स तू म्हणालीस ते अगदी खरं आहे. ते व्यक्तिगत आयुष्यातही असतात, ते आपल्या कलेच्या करिअरमध्ये म्हणून देखील असतात, एकंदर आयुष्यात सगळ्यांच्या असतात. मला वाटतं तुम्हाला अडकून चालत नाही आणि मी तरी अडकत नाही. अनप्लिझंट म्हणशील तर एक सांगायला आत्ता हरकत नाही. एकदा खूप वर्षांपूर्वी, म्हणजे तेव्हा मी अधिक तरुण असताना, असं असं आपण म्हणूया, जास्त तरुण असताना, तेव्हा एक आपल्या इथे सगळ्या संगीत स्पर्धा ज्या होत असतात आणि चॅनलवरती त्याचं तेव्हा तर खूप मोठं वलय होतं. तर तेव्हा एका अशा चॅनलच्या स्पर्धेसाठी माझी निवड झाली होती आणि त्याच्यानंतर तिथे अंतर्गत राजकारण झाल्यामुळे मला काढलं असंही झालं नाही. मला विनंती केली गेली की तुम्ही इथे राहिला नाहीत तर चांगलं होईल अनेक गोष्टी. येस, मला असं वाटतं की तो सेटबॅक होता ना, तर त्या टप्प्यावर वाटला मला. कारण तुम्ही टीव्हीवर गेला असतात तर तेव्हा कदाचित माझा आवाज तरी जो काय आहे बरा वाईट तो महाराष्ट्रभर पोचला असता आणि त्यातनं कदाचित काही गाण्याच्या संधी अजून त्या वयात मिळाल्या असत्या. पण मला असं वाटतं की ना, होतं कधी कधी ते चांगल्यासाठी. तर त्या दरम्यान मी लिहितही होतो आणि मला असं जाणवलं की लेखन हा माझा पहिला प्राण आहे. म्हणजे पहिला मी शब्दात राहतो आणि मग ते शब्दांना लेखकाला, आता मला लेखक म्हणून एक ग्लॅमर आहे, पण मी जेव्हा लेखन सुरू केलं तेव्हा अगदीच मराठीमध्ये तर लेखनाला काहीच नव्हतं ग्लॅमर, तेव्हा सोशल मीडियाही नव्हती. पण मी मुळारंभ त्या वेनमध्ये अख्खी लिहिली. मग नवे सूर नवे तराणे पुस्तक, त्यामुळे माझं संगीत आणि शब्द एकत्र आले, कारण मी ते बॉलिवूड संगीतावर लिहिलंय. आणि त्याच्यानंतर मुळारंभ, नवे सूर नवे तराणे, लय पश्चिमा लिहिलं, त्यात अख्खा पाश्चात्य जनसंगीताचा वेध घेतला. मग पुढे आत्ता माझी वा म्हणताना, 20-30-40 5 आत्ता पुस्तकं प्रकाशित आहेत. इंग्रजी कादंबरी तयार येते आता. मी मगाशी म्हटलं तसं आता मीच आळस झटकून कधी अडेन तेव्हा. पण मुद्दा असा की त्यामुळे मागे वळून बघितलं की वाटतं चांगलं झालं. बरं, जे यायचं असतं ते येतच. त्यामुळे वीण हे माझं गाणं नंतर माझ्या वयाच्या 35व्या वर्षी माझं पहिलं गाणं रिलीज झालं आणि ते खूप चांगल्या, तेव्हा ऑनलाईन लॉन्च वगैरे कोणी करायचं नाही, म्हणजे नव्हतीच कन्सेप्ट. तेव्हा मी पद्मजा फेणाणेंनी मुंबईतून आणि इथे मिलिंद जोशी सरांनी पुण्यातून, तर ते ऑनलाईन यूट्यूबवर डायरेक्ट आम्ही टाकलं, चॅनल नाही काही नाही, आणि खूप मीडियानी त्याचं स्वागत केलं, लोकांनी केलं. त्यामुळे वीण हे मी अनेक ठिकाणी गेलो की मला ऐकायला सांगतात लोक. सो मला वाटतं पुढे तुमच्या आयुष्यात ते अनप्लेझंट अनुभव राहत नाहीत. एक एक काय वाटतं मला सायली, की तुम्ही त्या जुन्याला धरून जर ठेवलात ना, तर तुम्हाला नवं काही बरं मिळणारच नाही. तर ते मी कधी चूक केली नाही आणि आत्ताही होत नाही. त्यामुळे एवढंच मला आपलं तू म्हणालीस म्हणून मी सांगतो. बाकी अनटोल्ड असतात त्या म्हणजे फॉरगॉटनच झाल्यात आता माझ्या स्टोरीज या बघतल्या, सोडून द्यायचं. तू साहित्यातल्या संगीतातल्या अनेक कलाकारांबरोबर काम केलेस, तर त्यांच्याकडनं तू काय शिकलास? खूप मोठ्या कलाकारांसोबत मी अनेक कार्यक्रम केले, अनेक वेळा त्यांच्याशी संवाद झालाय. मग सुधीर मोघे असतील, श्रीकांत मोघे असतील, किंवा म्हणजे सिनियर एकदम पलटणीतले मी म्हणतोय, किंवा आत्ता गिरीश ओक सरांबरोबर समजा मी अनेकदा कार्यक्रम स्टेजवर केले. पण मला आवर्जून आज या एपिसोडमध्ये तुम्हाला सांगायला आवडेल की अगदी मी 20-22 वर्षाचा असताना अर्ध्या वाटेवर हा कार्यक्रम केला होता आणि तो सायलीला विशेष माहिती आहे, कारण ती त्यात होती. आणि अरुणा ढेऱ्यांच्या एकंदर कविता आणि गद्यलेखनावर आधारित तो खूप रंगला होता. त्यावेळी तो गाजलाही होता, त्याचं सगळ्यांनी खूप चांगली दखल घेतलेली. सायली त्यात अप्रतिम गाणी गायली होती. तर मला वाटतं अरुणा मावशी असं मी म्हणतो तिला, म्हणजे अरुणा ढेऱ्यांना. तर अरुणा मावशीकडनं मी खूप गोष्टी साहित्यातल्या शिकलो. म्हणजे ॲज अ पर्सन म्हणण्यापेक्षा कसं शब्दांचा ठहराव असतो, परफॉर्मन्सला अभिवाचन करताना कसं तुम्ही करायला लागेल, आणि गायक म्हणजे प्रत्येक ठिकाणी मी शिकत असतो. जसं मला अजून आठवत आहे, सायली एक सुंदर गाणं आमच्या कार्यक्रमात गायची, झोका मनाचा उंच बांधीला. तर ते ना लोकगीतासारखी त्याची मी चाल दिली होती आणि शब्दही तसेच होते. तर बाकी सायलीचं वळण गातानाचं ती एकदम सोडायची आणि ते एकदम लोकगायकाच्या फॉर्ममध्ये जाऊन गायची. तर मला त्यावेळी ते खूप नवा साक्षात्कार होता की अरे असा आवाज बदलला पाहिजे प्रत्येक गणित. कारण मी म्हटलं तसं माझं फॉर्मल शिक्षण झालं नव्हतं, त्यामुळे मी असंच शिकलोय. मी आसपास सगळ्यांना बघत खरं शिकलोय. तर तो एक, आणि अगदी आत्तापर्यंत किती कार्यक्रम अनेक मोठ्या लोकांबरोबर केले, छान शिकायला मिळालं. आरतीताई म्हणजे आरती अंकलीकरांचा एक हकीकत अनटोल्ड मध्ये म्हणून सांगतो. एकदा त्यांच्या घरी मी माझ्या 2 चाली त्यांना सहज ऐकवलेल्या आणि त्यांनी खूप
त्याला पसंतीची दाद दिलेली, म्हणजे काही त्यात कमर्शियल काहीच नव्हतं, सहज ऐकवलेलं आहे. तर त्यावेळी त्यांनी मला विचारलं की तुझा आवडता कोण आहे संगीतकार, तर मी रहमान असं म्हटलं. तर तेव्हा त्यांनी मसक अली गाणं एकदम मला गाऊन दाखवलं आणि ज्या आरती ते इतक्या, मी राधिकामधल्या आरती ते वेगळ्या आहेत, उगवली शुक्राची मधल्या वेगळ्या आहेत आणि क्लासिकल मधल्या तर अजून आहेत, पण त्यांनी मसक अली जे ज्या पद्धतीने गायला त्याला तोड नव्हती. तर असे खूप किस्से आहेत. मजा येते, शिकत राहावं आपण सगळ्यांकडनं, आणि ज्यांच्याकडनं नसतं ते फार मग लिस्टमध्ये आपले ठेवूच नाही. एक लेखक म्हणून किंवा एक गायक म्हणून किंवा संगीतकार म्हणून कुठल्या इन्सिक्युरिटीज तुला वाटतात? इनसिक्युरिटीज म्हणजे निर्मितीच्या पातळीला म्हणतेस तू, म्हणजे कलाकार म्हणजे का एक्सप्रेशन म्हणजे स्टेजवर किंवा नाही, असं? कुठल्याही, दोन्ही दोन्ही बाबतीत. गायक नाही मला वाटत अशी इन्सिक्युरिटी. काय इन्सिक्युरिटी असणार ना, तुम्ही निर्मिती करता, ती कधी बरी होते, कधी चांगली होते, तुम्ही एडिट करता, पुन्हा पुन्हा प्रयत्न करता, त्याच्यानंतर काही वेळा ती रसिकांना खूप आवडते, काही वेळा थोडी कमी आवडते, काही वेळा आवडत नाही, असंही होऊ शकतं. आणि याचं एकदा तुम्हाला एक सम्यक भान आपण ज्याला म्हणू, म्हणजे एक तेवढं असलं की एक तो इक्विव्हॅलन्स थॉट्स मधला तुमचा असला ना, की आय डोंट थिंक सो यू आर देअर विथ इन्सिक्युरिटीज. व्हॉट काइंड ऑफ इन्सिक्युरिटी वुड इट बी? म्हणजे तुम्हाला सर्व्हायव्हलसाठी तर मला असं वाटतं की जी स्पर्धा आहे आणि ती कोणाला चुकली नाही त्या त्या व्यवसायातली, पण निर्मितीच्या पातळीला काय इन्सिक्युरिटी असणार, मला नाही काय वाटत. आणि उलट ते स्वीकारलं पाहिजे, ती मजा आहे. म्हणजे कलाकाराच्या आयुष्यातलं मला असं वाटतं की सगळ्यात मोठं बेनिफिट असं आहे ॲज कम्पेअर्ड टू से फॉर एक्झाम्पल IT इंजिनियर्स इथे जे ऐकतायत त्यांनी फार लगेच मनावर घेऊ नका, पण मोनोटोनी कलाकाराच्या आयुष्यात नसते. आणि हे जे चढ उतार असतात तर त्यांनी उलट खूप आयुष्यात वेगवेगळी कारंजी येत राहतात बाहेर, आणि त्यांनी त्याचं आयुष्य व्हायब्रंट राहतं असं माझं निरीक्षण आहे, स्वानुभव देखील आहे. म्हणजे एक 5 तारखेला विशिष्ट पगार मिळणार आणि त्यांनी पुढे जाणार असं आयुष्य मला बोर झालं असतं. म्हणजे नोकरी मी कधी केली नाही, आताही व्यवसायच आहे माझा जो, म्हणजे डेंटिस्ट म्हणूनही 5 तारखेला मला एक नाही ठरलेले पैसे. तुला रोज येतात. ते असते. हा म्हणजे तसं काय वाईट नसतं डेंटिस्ट आयुष्य, पण त्यातही आता मी सांगतो ना की कोविड समजा आला तर सगळ्या डॉक्टरांचे आयुष्य किती, मला डॉक्टर हे देखील खूप कलेच्या जवळ जाणारच क्षेत्र आहे बरं का. तुम्ही लोकांशी बोलत राहणं, लोकांना समजून घेणं, अगदी दात करायचे असेल तरी तो तिथे पेशंट बसला की त्याला इंजेक्शन द्यायचं असेल तर थोडं आर्टिस्ट आहे याच्यात, असं नुसतं सायन्स म्हणून मला. म्हणजे मी तुझ्या अनेक ताई असं तोंड उघडं ठेवून ऐकले नाही ती मजा. पण मी कधी कधी गुणगुणतो काम करताना, पण माझ्या खूप पेशंटना एक काय केलंय, मी कधी आयुष्यात लपवलंच नाही. मी कधी माझ्या पेशंटना खोटं सांगितलं नाही प्रॅक्टिसच्या सुरुवातीला की मी कॉन्फरन्सला चाललोय. मी असं सांगायचो की मी एक संगीत स्पर्धेला चाललोय त्यावेळेला सुद्धा असेल. त्याच्यामुळे सगळ्यांना तेही माझे आता या सहप्रवास आहेत, त्यामुळे मला, आणि त्यांना ते कसं आहे, मेन काय असतं शेवटी की तुम्ही दात तुमचा बरा केला का, त्यावर असतं. हे यात एक किस्सा अनटोल्डचा हा सांगायला पाहिजे. माझं आस हे गाणं आहे आणि सावनी रवींद्र आणि मी आमचं आहे, बायलिंग्वल आहे, 2 कडवी इंग्लिशमध्ये 2 कडवी मराठीत आहे. 9X जकासनी ते रिलीज केलं आणि त्यावेळी शंकर महादेवनजींच्या हस्ते त्याचं लॉन्च झालं. म्हणजे त्या 9X ऑफिसमध्येच एक कार्यक्रम छोटा झाला, तो FB लाईव्ह 9Xने केला आणि लगेच मग TV चॅनलला ते गाणं लागलं. ते सगळं सकाळी मी करून आलो ना, आणि संध्याकाळी क्लिनिकमध्ये होतोच पुण्यात पुन्हा. तर कधी माझ्या क्लिनिकमध्ये तुम्ही आलात तर माझं कुठल्या पुस्तकाचं कव्हर दिसणार नाही, बातम्या दिसणार नाहीत, काही नाही. मी आत गेलो की डेंटिस्ट असतो, बाहेर गेलो की नसतो, इमर्जन्सी सोडल्यास. तर तसं मी खरं, पण त्या दिवशी अरे शंकरजींच्या हस्ते आपलं गाणं 9X वर चांगलं वाटतं. तर एक पेशंट होत्या मॅडम, ओळखीचे होते खरं, तर त्यांना मी अगदी न राहून त्या पहिल्या मॅडमना म्हटलं की अहो आज माझं गाणं असं असं रिलीज झालं, शंकर महादेवनजींच्या हस्ते रिलीज झालं. त्यांनी असं 1 मिनिट बघितलं, पडल्या त्या चेअरवर माझ्याकडे साशंकतेने, आणि मला म्हणाल्या की माझं उजवीकडचं आहे काय दात. त्यामुळे मला असं वाटतं की माझी प्रॅक्टिस मला जमिनीवर ठेवायला खूप मदत करते. की आज हे हिम्मतरथचे 50,000 व्ह्यू ऑर्गॅनिक रिसनी झाले असले, आणि नागालँडपासनं गुजरातपर्यंत किंवा केरळपासनं दिल्लीपर्यंत सगळ्या कॉमेंट्स मला नुसते व्ह्यूज आकडे जाऊ देत, रिस्पॉन्स क्वालिटेटिव्ह इतका जबरदस्त येतोय. पण मला माहिती आहे की संध्याकाळी गेलं की पेशंट मला आधी हेच करणार आहे की हा दात आहे. सो इट कीप्स मी ग्राउंडेड. एक डेंटिस्ट म्हणून, एक कलाकार म्हणून खूप वेगवेगळे अनुभव आपल्याला येत असतात, तुला स्पेशली येत असतील. तर अशी एखादी एम्बॅरसिंग मोमेंट कुठली आयुष्यातली आठवते का? अगदी एम्बॅरसिंग नाही, पण हो म्हणजे थोडी एम्बॅरसिंग आणि थोडी विनोदी आहे, ती सांगतो. माझा लय पश्चिम हा कार्यक्रम आहे
तर त्याच्यात सगळं पाश्चात्य जनसंगीतामध्ये पॉप रॉक वगैरे. तर त्याच्यात मी एक कार्यक्रम मोठा करत होतो आणि कुठे मला आता आठवत नाही, पण एक 500-600 लोक होते, ते ऑडिटोरियम अख्खं भरलेलं होतं आणि स्टेजवर त्यात मी एकटा असतो. कधी कधी मी व्यासपीठाच्या मध्ये उभा राहतो, कधी कधी गादीवर बसतो, असं 2-3 पोझिशन्स आहेत आणि मध्ये मोठा पडदा असतो, त्यात मी गाणी दाखवत असतो. तर शकीराचं गाणं होतं आणि ते होताना माझा एक ठरलेला क्यू होता की तेव्हा मी पाणी प्यायचो मध्ये. काहीतरी गोंधळ झाला आणि ते शकीराचं गाणं तिथे खरं चालू असताना मी छान पाणी पिणार, जरा तोंड साफ करणार वगैरे असं होतं ना, तर मी अगदी पाणी उभं राहून मी अंधारात होतो, पडदा लोकांना तो दिसत होता, शकीरा दिसत होती आणि मी हे करतोय तर तिचं गाणं संपलं आणि मी बेसावत असणार, तर मला ते कळलं नाही आणि माझ्यावर अख्खा स्पॉटलाईट आला आणि 600च्या याच्यात मी आपलं वरनं छान पाणी पितोय आणि चेहरा अशी खरंच इथं एम्बॅरेसिंग. कारण तो अर्धा मिनिट देखील मोठा असतं जेव्हा एकच आर्टिस्ट असतो आणि तुमच्याकडे सगळ्यांचं लक्ष असतं आणि एकदम शकीरा नंतर हा काय पाणी पितो. तर मग म्हणलं मग थोडं समयसूचकता अशा वेळी दाखवायला लागते. तर मग मी ते नीट प्यायलं पाणी, कारण तसंही मला तहान लागली होती आणि पुढे गायचं होतं पुढे. तर मग प्यायलं, खाली ठेवली बाटली, माईक हातात घेतलं आणि म्हणलं की शकीराला बघून आम्हा पुरुषांचं पाणी पाणी होतं ते असं. त्यामुळे एम्बॅरेसमेंट असेल तर ती सावरली गेली, पण तो खरंच किस्सा आहे. म्हणजे ऍक्च्युली एम्बॅरेसिंग, कारण स्टेजवर तुम्हाला, पण तेव्हापासून मी धडा घेतला, तेव्हापासून असं म्हणजे परफॉर्मिंग आर्टिस्ट म्हणून तुम्ही शिकता की एम्बॅरेसमेंट शक्यतो पण कधीतरी होणार. आय थिंक इट्स पार्ट ऑफ गेम. आणि इतकी छान सावरली असेल तर मग काय हा म्हणजे खूप खूप टाळ्या पडल्या त्या वाक्याला. पुरुष तर फार खुश झाले, कारण शकीरा समोर केला असेल तू. मला दोघांनी ऍक्च्युली म्हटलं आणि म्हटलं अरे मग अजून बरे डायलॉग काढले असते. ऍक्च्युली गोंधळ झाला नाही, पण आय थिंक इट वॉज सो नॅचरल. ते सगळ्यांना ते कळलंच की माझी जरा त्रेधा तिरपीट झाली आणि मजा आली. आशुतोष, तुझी बायको संगीत क्षेत्रातली नाहीये, तर कधी कधी काय होतं की आपण वेगळ्या मनस्थितीत असतो. तू आता समजा काही लिखाण करत असशील आणि लिहित असताना एकदम बायकोनी यायचं विचारायचं काय हो आज पार्टीला साडी नेसू का ड्रेस घालू, तर आपण असं वाटतं की प्लीज आत्ता मी त्या मनस्थितीत नाहीये, आत्ता हे सगळं नको. तर असं तुझ्या बाबतीत कधी होतं का? माझी पत्नी आहे डॉक्टर मानसी, म्हणजे ज्यांना माहित नाही त्यांना सांगतो, ती PhD आहे मॅनेजमेंट सायन्स मधली, प्रोफेसर आहे MBA कॉलेजला आणि रत्नागिरीची आहे ती. तर त्यामुळे मी नेहमी म्हणतो की मी पुलं नाहीये पण ती सुनीता बाई आहे. तर मला असं फार उलट आनंद होतो सायली की आर्ट्स फील्ड मधली कोणी कलाकार बायको माझी नाही, याचा आनंद होतो. उलट मॅनेजमेंट बायको आहे त्यामुळे ती सगळं माझं अख्खं करून घेत असते, जसं सुनीताबाईंनी. म्हणजे मजेचा भाग वेगळा, पण खरोखरी मला वाटतं एक स्ट्रॉंग मॅनेजमेंटचा पिलर कलाकाराच्या मागे लागतो, जो मला मानसीच्या रूपाने आहे. तू जो मुळात प्रसंग सांगितलास त्या पद्धतीचा मी लेखक नाहीच आहे. मी माझ्या छोट्या घरात मागे बायका धुतायत कपडे, प्रेशर कुकरचे आवाज येत आहेत, माझं आरोही बाळ छोटं रांगतंय तेव्हा, आणि त्यात माझी मी पुस्तकं लिहिली आहेत, मला काही फरक पडत नाही. पण कधी कधी ऑफकोर्स तुम्हाला एकांत लागतो, हे लागतो. तर असं आमच्या ह्याचं झालं नाहीये, कारण माझी बायको मला वाटतं शी रिस्पेक्ट्स माय स्पेस. आणि आता ती इतकी वर्ष माझा सगळा प्रवास बघते की तिला माहिती आहे की, म्हणजे उलट ती सांगते की, उलट ती मला सांगून ठेवते की आता ही आयन अर्जुनची शेवटची 10 पानं या 10 दिवसात लिही, कारण तुझ्या मनात ते इतकं आहे, आम्ही बोलत नाही, तू लिहून टाक. सो आय थिंक आय हॅव अ व्हेरी ग्रेट सपोर्ट. माझी कादंबरी आहे मुळारंभ, मी तिला अर्पण केली आणि त्यात असं म्हटलंय, म्हणजे तू आहो वगैरे म्हणाली तशी, एक तर माझी मुलगी मला ए असू म्हणते, बायको काय आहो कशाला. पण मुळारंभ अर्पण केली, त्यात मी असं म्हटलंय की मानसी भावे जावडेकर या माझ्या सर्वोत्तम मैत्रिणीस. सो मला वाटतं ते नातं आमचं 16 वर्ष लग्न झाल्यावर टिकू नये, हे दोघांचं आहे. तिचं जास्त त्यात एकूणच पुरुष हे शहाणे असतात संसारात असं मला अजिबात वाटत नाही, असं माझं निरीक्षण नाही, स्वानुभवी नाही आहे. त्यामुळे बायकाच सगळं करून देतात, तर तशी ती नेते. पण तुझा प्रश्न खूप व्हॅलिड होता, कारण कधी कधी एकांत लागतो, कधी कधी म्हणजे घरातल्यांना थोडे कॉम्प्रोमाइज करायला लागतं. म्हणजे असं इतकं सोपं कलाकाराचं पार्टनर होणं हे सोपं असं वाटत नाही. कॉन्सर्टला गाडीतनं जायला लागलो आणि रेडिओ लावला की मला मला आता शांतता. आणि ते समजून घेणारा पार्टनर, नवरा असेल किंवा बायको असेल कलाकाराचा, मिळणं हे भाग्य आहे त्याचं. कारण सगळ्यांना मिळेल असं नाही, अनेकदा तर संसार आपण मोडताना बघतो, हे होतो. आणि दुसरीकडे कलाकारी कधी कधी अतिच करतात. म्हणजे असं असतं की ठीक आहे तुम्ही कलाकार पण दुसराही माणूसच आहे, म्हणजे त्याची एक वेगळी क्षमता असेल तर ते खरं तर घ्यावं. म्हणजे तुमच्यापैकी जर कोणी बडिंग कलाकार असतील तर मी एक प्रेमाचा अशुदा सल्ला असा देईन, त्याने तो खरंच देईन मी, की रिस्पेक्ट युअर पार्टनर इन्स्पायर्ड ऑफ व्हॉट यू डू. तुम्ही जगत विख्यात कलाकार झालात आणि तुमची बायको काहीही करत नसेल तर पण ती आहे म्हणून तुम्ही शेवटी करत असता 10 गोष्टी, रिस्पेक्ट करायला पाहिजे.
तो जर नाही राहिला तर मग प्रॉब्लेम येतो. आणि म्हणजे Especially प्रेम आज ही field अजून मध्ये असं खूप असतं की मी कलाकार आहे, माझ्या वेळा इगो माझं- जास्त असतात, हं. इगो जास्त असतात थोडे. पण आणि सारखं रिस्पेक्ट घ्यायची सवय लागते. आता शास्त्रीय संगीतामध्ये तू दोन्हीकडेच, म्हणजे तू शास्त्रीयही करतेस आणि सुगमही तू अनेक केलं, आणि तू व्हॉइस मॉड्युलेशनवर आता एवढे उत्तम लेख लिहिलेस, तू संगीतावर लेखन करतेस, तू संगीत आणि संगीत क्षेत्रातल्या अनेक लोकांना खूप ओळखतेस. तर मला म्हणून मुद्दाम हे सायलीसमोर आवर्जून सांगायला आवडेल की संगीत क्षेत्रातल्या लोकांना तर जरा जास्त इगो असतो. कारण संगीतांना एक देर इज अ सेन्स ऑफ इमिडियसी, म्हणजे लेखन पोचायला थोडा वेळ घेतं आणि पोचलं की ते जास्त काळ राहतं, म्हणजे लेखनाची ती मजा आहे. पण संगीत ना असं तुम्ही एक आलापगाथा आणि समोरच्याला भिडतं, आवडतं, तर त्यांनी ना समोरचा वाहवा लगेच म्हणतो, समोरचं तुमचं कौतुक करतो, सेल्फी घेतो, त्याची सवय लागते. गाण्यातल्या लोकांचे इगो हे मला जास्त शार्प वाटतात थोडे, कारण त्यांना सतत कौतुकच ऐकायची सवय होते ना. तर मग म्हणजे एक तर त्यांनी माझ्यासारखी डेंटल प्रॅक्टिस करावी, म्हणजे ते तुमचे पेशंट तुम्हाला सरळ करणार, किंवा त्यांनी स्वतः ग्राउंडेड काहीतरी करावं आणि राहावं, म्हणजे मग घरात नीट चालेल. माझा तोच प्रश्न होता की तू काय बडिंग आर्टिस्ट ना, मे बी लेखक किंवा गीतकार, संगीतकार, गायक यांना तू काय सल्ला देशील? पहिलं म्हणजे मेहनतीला पर्याय दे. मला आत्ता दुर्दैवाने एक असं सायली पॅटर्न दिसतोय की सगळ्यात शॉर्टकट काढायला लोक बघतायत, आणि मला ते विनोदी वाटतं. आणि वेन आय से मेहनत, हार्डवर्क, तेव्हा तुम्ही फक्त घेताय ते नाही, तुम्हाला ते एक ना जे संचित आहे, परंपरा आहे, ते माहिती पाहिजे. म्हणजे तुम्हाला गायचं आहे का, तर तुम्ही एक हिंदीतलं सगळं सैगलपासनंचं बॉलिवूड संगीत ऐकलेलं पाहिजे, तुम्ही शास्त्रीय बेसिक तरी ऐकलेलं पाहिजे, तुम्ही मराठी भावगीत परंपरा ऐकलेली पाहिजे, तुम्ही आत्ताच्या केपॉप पर्यंतचं निदान बेसिक वेस्टर्न तरी ऐकलेलं पाहिजे. तुम्हाला काही का गायचं असेल ना, तुम्ही ऐकलेलं पाहिजे, तुमची मतं पाहिजे 10 वेळा, कारण ऐकणं हा गाण्याचा रियाज असतो. लेखनाच्या बाबत वाचणं हा लिहिण्याचा रियाज असतो. त्यामुळे मग तुम्ही मराठीही सगळं वाचलं पाहिजे, बेसिक संस्कृत हिंदी वाचलं पाहिजे, इंग्लिश तर नक्की वाचलं पाहिजे. म्हणजे मी MA इंग्लिश केलंय असं म्हणून फक्त नाही सांगत, त्याने नाही सांगत. मला असं वाटतं की इंग्लिश मधलं जे साहित्य, त्यात काय होतं, जगभरातलं पुन्हा ट्रान्सलेट होऊन इंग्लिशमध्ये येतं, तर ते लेखकांनी, कवींनी वाचायला पाहिजे. गीतकार, संगीत क्षेत्रात एक गीतकार ही कॅटेगरी अशी आहे ना, जी संगीत आणि साहित्याला जोडते. तर मला अनेक गीतकार खूप थळकता लिहिताना दिसतात, दुर्दैवाने, नवे मराठीतले, कारण त्यांनी कधी संत साहित्यातलं काही वाचलंच नसतं. खरं तर आपण साधं आरती देखील तुम्ही साधी बघितली तर अनाथ नाथे आंबे करुणा विस्तारी, केवढं त्यात की मी अनाथ आहे आणि आंबे तुझी करुणा विस्तार, हे जे काव्य आहे, हे जर तुम्ही टिपणारच नसाल तर तुमच्या कवितेत ते कसं येईल? त्यामुळे पूर्व जी परंपरा आहे त्याचा अभ्यास पाहिजे, आणि मग तुम्ही तुमची नवता जी आहे, जी नॉवेल्टी आहे, ती तुम्ही एक्सप्रेस करायला पाहिजे. दॅट इज माय बेसिक ॲडवाईस. आणि बाकी इन्स्टा आणि हे फार मनावर घ्यायचं नाही, कॉमेंट्स आणि हे, ते मी मगाशी म्हणतात. हा माझा दुसरा प्रेमाचा सल्ला आहे की स्वतःची आयडेंटिटी, म्हणजे सोशल मीडिया महत्वाची आहे का, तर पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात मी म्हणलं तसं आहे, खूप फायद्याची आहे, महत्वाची आहे, मी सगळी व्यवस्थित वापरतो. पण स्वतःची आयडेंटिटी सोशल मीडियाच्या खुंटीवर टांगून ठेवू नये. म्हणजे तुमची आयडेंटिटी तुमची वेगळी पाहिजे. लोक तिथे तुम्हाला काय म्हणतात यावर लोक डिप्रेस होतात, खुश होतात, हे जरा जास्त म्हणजे तेवढंच आहे बस. सिन्स हे अनटोल्ड स्टोरी आपण मगापासून म्हणतोय, तर आम्ही आतापर्यंत जे तुला परफॉर्म करताना बघितलंय, गाताना, लिहिताना, त्या व्यतिरिक्त तुझा काहीतरी परफॉर्मन्स आम्हाला बघायचा आहे, तर काय करशील? एक तर तुम्ही खूप जास्त गोष्टी करत असल्यामुळे आता ते हो, सोडून मी मी म्हणजे पण तुम्हाला करतो, अवघड आहे. मी हो ना, पण म्हणजे कसं करतोय आपण जाऊ दे, तुम्हीच बघाल. Multi पण talented गातोय यार मी, artist. आता काय करू मी. बरं आपण करू काहीतरी, मला विचार करू दे. ओके. आता सायलीने मला एक अवघड टास्क दिलंय, गायचंही नाही, लिहायचंही नाही, तर नाचतो. म्हणजे मी काही डान्सर बिन्सर नाहीये, पण माझ्या मित्रमैत्रिणींना माहिती मला नाचायला खूप आवडतं. त्याच्यामुळे एक वेगळी कला, आणि हसू नका फार असं सांगतो, आणि चल हे लावूया समोर दिसत.